तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत बघा फेरफार कसा काढायचा आहे. तुमचा जे जमिनीची रजिस्ट्री झाली, तुम्ही जो फेर दिलेला आहे तर तो फेरफार कसा काढायचा हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती यायचं बघा. आल्यानंतर वरती आपल्याला सर्च करायचं आपली चावडी. तर मी आता सर्च करून घेतो बघा इथं आपली चावडी. सर्च केल्यानंतर इंटर करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ऑप्शन आहे गावाच्या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे. महाभूमी. तर या ऑप्शनवरती आपल्याला सगळ्यात पहिले क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या असं आपल्याला बघा महाराष्ट्र शासनची एक वेबसाईट दिसते. त्याच्यानंतर 7/12 फेरफार, जिल्हा आहे, तालुका आहे, गाव आहे. इथं आपल्याला वरती दिसतं बघा महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपली चावडी. त्याच्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला इथं जिल्हा निवडून घ्यायचा बघा. जिल्हा आपण निवडून घेतल्यानंतर तालुका निवडायचा. तालुका निवडल्यानंतर तुमचं जे गाव आहे ते गाव आपल्याला इथे सर्च करायचं बघा. आणि त्याच्यानंतर खाली दिसतो बघा तुम्हाला कॅपचा. हा कॅपचा आपल्याला इथं पहिलं टाईप करून घ्यायचा 63482. त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन येतो बघा आपली चावडी पहा. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जेव्हा साईड लोड होती तेव्हा एक असा इंटरफेस आपल्याला दिसतो बघा. तर त्याच्यामध्ये असा एक इंटरफेस आल्यानंतर तुमचं गाव दिसतं तुम्हाला वर गाव पेठ पाचनोड गाव. त्याच्यानंतर जिल्हा दिसतो, तालुका दिसतो. त्याच्यानंतर इकडं डाव्या साईडला नोटीस दिसते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला याच्यावर कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही. त्याच्यानंतर खाली यायचं हरकत कालावधी चालू फेरफार नोटीस. तर याच्यानंतर एवढे आता ह्या महिन्यामध्ये एवढे फेरफार चालू आहे. तर याच्यामध्ये आता आपण आपला गट नंबर सगळ्यात पहिलं बघून घ्यायचा. तर माझा गट नंबर आहे बघा 225. तर मी समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करतो पहा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता साईड लोड घेते. साईड लोड घेतल्याच्या नंतर या सेकंड त्याच्यानंतर परत एक साईड लोड होती बघा. थोडा वेळ लागेल साईड लोड होती. हे बघा साईड लोड झाल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल नमुना 9 नियम 14/24 पहा. त्याच्यानंतर खाली आलं तर इकडे डाव्या साईडला दिसतं बघा फेरफारच्या नोंदवहीत नोंदणीचा अनुक्रमांक किंवा तारीख. त्याच्यानंतर तुमचा जो अनुक्रमांक असतो तो इथे दिसतो. संपादन केल्याच्या अधिकाराचे स्वरूप पण दिसते बघा. नोंदणीचा प्रकार आहे खरेदी माहिती मिळाल्याची दिनांक आहे बघा 5/9/2024. त्याच्यानंतर फेरफार जे आपली रजिस्ट्री ज्या दिवशी झाली त्या दिवशी डेट पण इथे दिसते बघा 10/9/2024. त्याच्यानंतर तुमचा खाता नंबर चेक करून घ्यायचा. जो जुना मालक आहे लिहून देणार. त्याच्यानंतर जो घेणार आहे त्याच्यानंतर इथे गट नंबर पण दिसतो बघा 225 ला जेवढं क्षेत्र आहे तुमचं ते पूर्ण इथं या फेरफारवरती आपल्याला दिसतं. हा फेरफार उद्या आपल्या 7/12 हे नाव म्हणजे ज्यांनी लिहून दिली यांचं नाव कट होऊन ज्यांनी घेतलेली जमीन त्यांचं 22 दिवसानंतर नाव आहे ते 7/12 लागून जातं. तर अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा फेरफार हा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.